मेक्सिकोच्या राष्ट्रपती नागरिकांशी संवाद साधत असताना एक तरुण त्यांच्या जवळ आला आणि त्याने असं काही कृत्य केलं ज्यामुळे सगळ्यांचा संताप तर वाढलाय, मात्र सुरक्षेचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलाय। मेक्सिकोच्या राष्ट्रपतींना किस करण्याचा प्रयत्न, सुरक्षा भेदली, कमरेवर हात ठेवला। या 10 सेकंदाच्या दृश्यात पांढरा शर्ट घातलेला तरुण ज्या महिलेच्या कमरेवर हात ठेवतोय, किस करण्याचा प्रयत्न करतोय, त्या आहेत मेक्सिकोच्या राष्ट्रपती। मेक्सिको सिटीमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात त्या नागरिकांशी बोलत होत्या। तितक्यात एक तरुण त्यांच्या जवळ आला, आधी कमरेवर हात ठेवला आणि त्यानंतर त्यांना किस करण्याचा प्रयत्न केला। सुरक्षा रक्षकांचं कड भेदून हा तरुण त्यांच्या जवळ गेला। सुरक्षा रक्षकांना लक्षात येताच त्यांनी त्या तरुणाला पकडलं। क्लॉडिया शिनबॉम या त्यांचे गुरु आणि पूर्वसुरी आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर यांच्याप्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी उघडपणे मिसळण्यासाठी ओळखल्या जातात। क्लॉडिया शिनबॉम या मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत। 1962 साली मेक्सिको सिटीत ज्यू कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांचे पालक शास्त्रज्ञ होते। त्यापूर्वी त्या मेक्सिको सिटीच्या महापौर होत्या। आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडोर हे त्यांचे गुरु। शिनबॉम या मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्रपती। त्यांचं सुरक्षाकडे भेदून त्या मद्यपी तरुणानं केलेल्या कृत्यामुळे त्यांच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत। मेक्सिकोच्या संरक्षण मंत्रालयाच्या नॅशनल गार्ड विभागाकडून राष्ट्रपतींना सुरक्षा पुरवली जाते। सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणाही सक्रिय असते। क्लॉडिया शिनबॉम या रस्त्यावरून अनेकदा नागरिकांशी संवाद साधतात, त्यामुळे सुरक्षा टीमची अडचण होते। मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा शाइनबॉम यांच्यासोबत गैरव्यवहार केल्याचा जो व्हिडिओ सध्या जगभर पसरला जातोय, यातनं काही गंभीर मुद्दे उपस्थित होत आहेत। खरं तर म्हणजे तुम्ही मद्यधुंद असाल किंवा काहीही असाल, पण कोणत्याही महिलेशी किंवा व्यक्तीशी गैरव्यवहार करण्याचा त्याच्यामुळे लायसन्स मिळत नाही आणि म्हणूनच या सर्व प्रकाराविषयी चिंता व्यक्त केली जाते, निषेध व्यक्त केला जातोय। पण यातनं एक दोन महत्वाचे प्रश्न सुद्धा उपस्थित होतात आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जर मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनाच अशा गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर मेक्सिकोमधल्या सामान्य महिलांचे प्रश्न सुद्धा किती गंभीर असतील, असे प्रश्न आता सोशल मीडियावर तिथल्या लोकांकडून किंवा जगभरातल्या महिलांकडून आणि इतरच लोकांकडून उपस्थित केले जातात। शिनबॉम यांच्यासोबत झालेला हा प्रकार राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे, कारण गेल्या काही दिवसात मेक्सिकोत राजकीय हिंसाचार वाढला आहे। अलीकडेच मिचोआकान या राज्यामध्ये उरुआपनचे महापौर कार्लोस मांझो यांची गोळीबारात हत्या झाली होती। 2025च्या पहिल्या 6 महिन्यात 253 राजकीय हिंसाचाराच्या घटना घडल्या। यामध्ये 112 जणांची हत्या, 74 जणांना धमक्या, तर 33 घटनांमध्ये हल्ले करण्यात आले। मेक्सिकोच्या 32 पैकी 29 राज्यांमध्ये या राजकीय हिंसाचाराच्या घटना घडल्या। अशा परिस्थितीत शाइनबॉम यांच्या सोबत झालेला हा गैरव्यवहार किंवा दुर्व्यवहार याच्यामुळे मेक्सिकोतली लोकांच्या सुरक्षेचे प्रश्न, मेक्सिकोतल्या राजकारण्यांचे सुरक्षेचे प्रश्न, म्हणजे अगदी VIP असतील किंवा सामान्य माणसं असतील, ही कोणीही यात सुरक्षित नाहीयेत आणि त्याच्यामुळे आता सरकारने याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलं पाहिजे, असे आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या सगळ्यात सिक्युरिटीचा असलेला सहभाग किंवा सिक्युरिटी तिथे असतानाही जर राष्ट्राध्यक्षांसोबत हे गैरवर्तन होत असेल तर ही किती ढिसाळ सुरक्षा व्यवस्था आहे, याविषयी सुद्धा आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मेक्सिकोतल्या या वाढत्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांमुळे शिनबॉम यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। त्यात त्या अचानक नागरिकांमध्ये जाऊन मिसळतात, हे देखील एक सुरक्षेच्या दृष्टीनं आव्हानात्मक आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।